आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू, गरम गरम दाल खिचडी आणले, खाऊन घे. का? भूक नसायला काय झालं? सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस. मला माहितीये पोटात कावळे ओरडत असणार. मला माहितीये माझ्या शरूला भूक लागली. हा, चला. शरू, तुला आठवते आई काय सांगायची? कितीही काही झालं तरी अन्नावर राग काढू नये. आणि सगळ्यात महत्वाचं, उपाशीपोटी झोपलो ना तो स्वप्नात राक्षस येतात. तुझ्या पण येतील मग तू घाबरशील ना. पण मी कसं येऊ देईन राक्षस. खा आता पटकन. शहाणं माझं बाळ ते. आता पोटभर खा. हा, काय झालं? बरोबर आहे तुझं. आता माझ्याही स्वप्नात राक्षस येणार नाहीत. हा, स्वप्नात राक्षस येणार नाही. आलाय. आपलाच रुबाब आणि आपलाच हरेक पत्ता. हित फकस्त आता माझी सत्ता. सूर्यवंशी गेले चुलीत. या खुर्चीचा मान फकस्त माझा. वसुंधरा, आता तुझ्या माग माग करायचे दिस संपल्यात. आता वसुंधरा राज संपून उर्वशी राज सुरू होणार. अगं उर्वशी, म्हशी, अगं काय करतेस तू? कुठे बसलीस? ताईची जागा ही. अगं जरा तरी घाबर ना, कोणीतरी येईल बघल. उठ 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 उठ. ते भ्यात तुम्हाला. या इकडे वळून बघायला बी कुणाचं डोसकं थाऱ्यावर नाही. अगं म्हणून काय लगेच मांजरेवानी उकळलेल्या दुधात तोंड घालायचं नसतंय. उलट फुकून फुकून दूध प्यायचं असतंय, कळलं का? उठ उठ उठ. नाही, उलट आग जळत्या नव्ह, मग त्या जळत्या आगीतच आपण आपलं लाकूड वाढायचं. त्या वसुंधराला अंथरुणाला खिळवून मी ही खुर्ची रिकामी करून घेतली आहे. आता या खुर्चीवर कायमचं कसं बसायचं त्याचा तोड काढा. ह्यावर बसायचं आपणच. सुंदर, आई आवाज दिलास होय? काय झालं? बोल की. सुंदर, मी आहे. अरे अश्विन, तू आहेस होय? काय झालं? अरे तू रात्रीपासून झोपला नाहीयेस. डोळे पाहिलेत का कसे झालेत? अरे नाही, झाली झोप माझी. ते जाऊ दे, पर तू बोल. तू इतक्या सकाळ सकाळी आलायस, काय काम आहे वय?
नाही तसं काही काम नव्हतं, तुला आणि काकूंना जस्ट भेटायला आलो होतो. खरं आराम मी आलोच. अय थांब. शर्वरीकडे जायचं म्हणून आलास ना? चल जाऊया आपण. अरे पण हे बघ, आता पण बिन काय मध्ये घालायचं नाही. हा समज ध्यानात आलंय माझ्या. आई आशीर्वाद दे, यांचं समज मार्गी लावून येत. ब्रो थँक्यू. खरंच एवढं मोठं काम. ऐ असलं काय बी बोलू नकोस. हा असं येड्याने वागू नकोस. हा चल. अरे पोरांनो, एकटं एकटं जात आहे, म्या बी येऊ का? नाही म्हणजे तुम्हाच नाही चालेल ना? डॅड तुम्ही? वय आजवर लय मनमानी केली आम्ही. आता तुझा बाप म्हणून मला बदलाय पाहिजे. तुझ्या सुखदुःखात तुझ्या पाठीशी उभं राहाय पाहिजे. लय भारी काका. आता अश्विनला भ्यायची काय बी गरज नाही बघ. समज छान होणार, चांगलाच कौल मिळाला आहे. आता काळजीचं काय बी कारण नाही. आणि पुढच्याच आठवड्यात आपण ह्या दोघांचं लगीन बी लावून देऊ. काय चला आता चांगल्या कामाला वेळ नको घालवूया. हा चला. अगं काय करतेस काय म्हणजे? मी विसरले काय? मी काल तुला म्हणाले होते आपण महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊ म्हणून. सॉरी सॉरी. आपण देवळात जाऊयात आणि महाद्वाराला फेरी मारून येऊयात आणि मग रंकाळ्यालाही जाऊयात. हा मस्त. आता काय माझ्याकडे वेळच वेळ आहे. दुसरं कुठलंही काम मिळेपर्यंत फ्रीच आहे मी. जाऊयात आपण. जा पटकन सांगून ये मामाला. जा 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 पळ पळ. आवरते मी. जा. हे सगळं मला दाखवण्यासाठी करतेस ना शरू, की तू खूप आनंदी आहेस, सगळं विसरली आहेस. पण अगं असं नाहीये. मला माहितीये तुझं मन तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी. बाबा कसं बाहेर काढूयात ना शरूला, तूच बोल दे. एवढंच समज होऊन बी तुम्ही इथं का आलात? अक्षरा हे बघ, जे काय झालं ना त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. अगं ते समज ना काकीच्या हेकेकृपणामुळे झालं बघ. तू समज विसरून जा की. येस अक्षरा, हे बघ जे काय झालं ना ते सगळं विसरून जा. अँड मी प्रॉमिस करतो तुला, शरूच्या आयुष्यामध्ये पुन्हा असं काहीच होणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. कसा विश्वास ठेवायचा हो? नाही नाही, एक वेळ तुमच्यावर ठेवता येईल, पण तुमची आई त्यांचा विश्वास धरता येईल का?
शरू शरू तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? अगं बघ, काय इतकं प्रेम करतेस माझ्यावर? सांग ना. रात्रभर झोपली नाहीयेस ना? तुझे डोळे सांगतायत. तुझे हे डोळे आहेत ना, खूप काही सांगतात. हा, आणि खोटं नाही बोलत कधी. शरू, आठव ना, आपण कसं एकमेकांच्या प्रेमात पडलो, कसं एकमेकांमध्ये गुंतलो, एवढे छान मुमेंट्स एन्जॉय केलेत आपण. हे सगळं खोटं होतं का? अक्षरा, प्लीज. अक्षरा, हे बघ, हवं तर मी तुझं पायी. ही दुखणी तुला नाही कळायची. अगं, तुझं पाय धरायची बी तयारी आहे ग माझी, पर कमरेला दर निघत नाही ग. अगं, पोराकडे बघून तरी त्याला माफ कर. अहो, तर दुर्गाच्या वतीनं मी तुझी माफी मागतो, पण आता तू आणि काय मनात ठेवू नकस. हे बघ अक्षरा, आम्ही समधी बळजोरी करतो आहे असं मनात बी आणू नकोस. मला माहित आहे शर्वरी तुझ्या शब्दाबाहेर नाही. आता तू फक्त तुझा निर्णय सांग. मला या सगळ्यात काहीच बोलायचं नाहीये. शरूचा जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल. शर्वरी, अगं शरू, डॅड, एक मिनिट. तुम्ही शरूचा निर्णय ऐकलात, आता माझाही ऐका. ज्या घरातल्या माणसांमुळे माझ्या शरूच्या डोळ्यात पाणी आलंय, त्या घरातल्या माणसांशी मी नातं जोडतीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. त्या घराच्या आणि त्या माणसांच्या सावलीलाही मला उभं राहायचं नाहीये. अक्षरा, अगं मला प्लीज कोणी समजवण्याचा प्रयत्न करू नका. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय आणि त्यात बदल होणार नाही. अक्षरा, तुझं खरंच असं म्हणणं आहे वय? हा,
नाही नाही, असं नाही होणार. तू असं हे चित्र नाही बघणार बघ. मॅच काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. मला माहिती आहे तुझं माझ्यावर लई प्रेम आहे. आमच्या घरावर तुझा लई जीव आहे बघ. तू असं मला एकटं नाही सोडणार, वय ना अक्षरा? माझ्यामुळे ताईला हा निर्णय घ्यावा लागतोय, पण मी माझ्यामुळे ताईचं आयुष्य खराब नाही होऊ देणार. हे अक्षरा, अगं बोल की, बोल की अक्षरा. शरू, मी विचार करूनच निर्णय घेतलाय ग. शरू, मला मान्य आहे हे सगळं छोट्या मालकांसाठी खूप त्रासदायक आहे, पण या पाठीमागे खरंच खूप मोठं कारण आहे. अक्षरा, अगं मी इथं येऊ समजा तिडा सोडवायला आलतो, पर तू आणखीनच गुंता वाढवायला लागलीस बघ. तुला ह्यो समजा काय भातुकलीचा खेळ वाटायलाय होय? छोटे मालक, मलाही हेच म्हणायचंय. हा सगळा खेळ नाही आहे. तुमच्या घरातले दररोज एक नवीन खेळी खेळतायत. छोटे मालक, लग्न म्हणजे फक्त दोन मन नाही जुळत. दोन कुटुंब एकत्र येतात, नाती जोडली जातात, आणि त्यालाच आपण लग्न गाठ असं म्हणतो ना. हे खूप पवित्र बंधन आहे, आणि याचाच मला खेळ होऊ द्यायचा नाहीये. अगं अक्षरा, असं काय बी बोलू नकोस ना. अगं कोणी बी आता मध्ये येणार नाहीत, समधे तयार आहेत. आणि हे बघ, मला खात्री आहे एकदा का आपलं लगीन झालं की नाही की तू समध्यांची मनं जिंकशील. तुझ्या प्रेमानं समध घर बांधून ठेवशील. अक्षरा, नको ना हट्ट करूस. मी हट्ट करते असं तुम्हाला वाटतंय? छोटे मालक, मी जो काय निर्णय घेतला ना तो आपल्या हिताचाच आहे, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी घेतेय. आणि तुम्ही हे सगळं भावनेच्या आहारी जाऊन बोलताय, आपल्या लग्नाचा विचार करून बोलताय फक्त. पण या सगळ्यात आमची होणारी परवड आणि घरातल्यांचे मतभेद, ह्या सगळ्याचा जर प्रॅक्टिकल विचार केलात ना, तुम्हाला कळेल की मी बोलतेय ते योग्य बोलतेय. अक्षरा, अगं असं नको बोलूस ग. हे बघ, तू जे म्हणशील ते करायला तयार होता मी. आमच्याकडनं खरंच लय मोठी चूक झाली, मान्य आहे. आणि त्याबद्दल तू आम्हाला जी वाटेल ती शिक्षा दे. पर बिचारा सुंदरवर असा अन्याय नको करूस का. आमच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा याला नग भोगायला लावूस. मी हात जोडतो तुझ्या मोर. हे बघ, मी ना चुकलो 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 चुकलो. प्रतापराव, काय करताय? हा, जरा दमानं घ्या, शांत व्हा. कसा शांत राहू? स्वतःच्या चुकीमुळं पोराचं भविष्य दावणीला लावताना नाही पाहू शकत मी. तुम्ही तरी काय समजवा तिला. मी खरं सांगतोय, ती जी म्हणेल ते मान्य आमासनी. शांत व्हा, मी बोलतो त्यांच्याशी. हा, शांत. पुरी, मी काय म्हणतोय त्यासनी. मामा, ठीक आहे,
ह्या सगळ्या कामाच्या फाईल्स आहेत. घ्या. ह्या सगळ्या फाईल्स मी काम करण्यासाठी घरी घेऊन आले होते. पण आता या फाईल्स काय किंवा कुठलेही काम काय, मी कुठल्याच कारणासाठी त्या घरात पाऊल टाकणार नाहीये.